स्टुडंट बोललो आणि निगेटिव्हिटी तुमच्या डोळ्यासमोर आली नाही तर तुम्ही अजून नीट सोशल मीडिया बघितलं नसेल. कारण एक्सपर्ट स्टुडंटबद्दल सोशल मीडियावरती इतके निगेटिव्ह व्हिडिओज आणि कमेंट्स मला दिसतात ना, तर त्या निगेटिव्हिटीलाच मी दूर करण्यासाठी व्हिडिओ बनवतो. कारण मला खूप जास्त DMs आले ज्याच्यामध्ये मला सगळे विचारतात की तुमच्या बाईकमध्ये तुम्ही काय एक्सपिरियन्स केला आहे, कुठले तुम्हाला प्रॉब्लेम फेस करायला मिळालेत आणि ही बाईक मी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे, असं खूप जास्त कन्फ्युजन आणि DMs आहेत सगळ्यांचे. सो त्यासाठीच मी ही व्हिडिओ बनवतो. हां, आणि हो, व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ ना तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा ज्यांना बाईक घ्यायची आहे, त्यांना एक्सप्रेस शूटिंग घ्यायची आहे, त्यांना या व्हिडिओने खूप जास्त मदत होणार आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिलं आपण येऊया. प्राईस आहे 2,05,000 ऑन रोड आहे ठाण्यामध्ये. 2 लाखामध्ये जर तुम्ही कुठली तरी ऑफ रोडिंग किंवा टुरिंग बाईक बघताय तर तुम्हाला ह्या बाईकशिवाय कुठला पर्याय नाही सध्या तरी. 2 lakhsमध्ये एकदम बेस्ट बाईक आहे. माझा जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे त्यामध्ये सगळ्यात चांगली बाईक मला ही वाटली आत्तापर्यंत. आपण बाईकच्या इंजिनबद्दल बोलणार आहे. 210cc इंजिन आहे. बाईकचा परफॉर्मन्स खूप जास्त चांगला आहे. तुम्ही ऑफ रोडला घेऊन जा एकदा आणि बाईकला चालवा, सिंगल सीट चालवा, तुम्हाला खूप जास्त मजा येईल. ठीक आहे, इंजिनमध्ये काही लिकेजेस आहेत. मला असं वाटतं की मी लास्ट एक व्हिडिओ बनवली ज्यामध्ये मी सांगितलं होतं की ऑइल लीक असं मी बोललो होतो, पण ते ॲक्च्युली ऑइल लीक नाही आहे. आपल्या वॉटर पंपचा इथून ना फर्स्ट सर्व्हिसिंग नंतर ते लीक व्हायला लागलेलं, तर ते पार्ट मी मागवला तर तो पार्ट आल्यानंतर तो आपला रिप्लेस होणार. बाईकमध्ये अजून एक प्रॉब्लेम मी असा बघितला आहे ज्यामध्ये लोकांची बाईक हात सोडल्यावरती कोणाची लेफ्टला जाते, कोणाची राईटला जाते. सो आपल्या बाईकमध्ये तरी अजून काही असा प्रॉब्लेम मला फेस करायला नाही मिळाला. मी त्यांच्या व्हिडिओ बघितल्यानंतर मी ट्राय केलो आपलं असं काय होतं आहे का, पण माझ्या बाईकमध्ये तरी असा काही प्रॉब्लेम नाही. प्रॉपर हँडलिंग आहे, सरळ जाते बाईक. हात सोडला तरी आपली लेफ्टला किंवा राईटला जात नाही. बाईकच्या रस्टिंगबद्दल बोलूया. रस्टिंग माझ्या बाईकमध्ये नाही आहे. रस्टिंग आहे पण मी तुम्हाला दाखवतो की आता कुठे कुठे आहे रस्टिंग. मला असं माझं जे स्विंग आर्म वगैरे जे आहे तिथे कुठे मला रस्टिंग अजूनपर्यंत तरी आली नाही आहे. आतल्या साईडला पण नाही. फक्त माझा जो मागचा टायर पंक्चर झाला होता, सो टायर पंक्चर झाल्यानंतर जी मी आतली ट्यूब पूर्ण चेंज करावी लागली त्यामुळे इथे माझ्या रस्टिंग आली आहे. नाहीतर इथे मग रस्टिंग नाही आहे कारण माझा पुढच्या टायरची ट्यूब आणि जे काही चेंज झालं नाही त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो. या नटला बिलकुल रस्टिंग नाही आहे. सो ती ट्यूब चेंज झाल्यामुळे तिकडे तो जो नट चेंज झाला आहे तर तो माहीत नाही तर पंक्चरवाल्याने जो नट लावला त्यामुळे ती रस्टिंग आली. नाही तर बाईकमध्ये अशी रस्टिंग मला नाही मिळाली अजून तरी. आणि 2 नट आहेत, एक हा नट ते पण हा एक नट आहे आणि एक ह्या एका नटमध्ये तुम्हाला थोडीशी माझ्या रस्टिंग आली आहे मला. ओव्हरऑल बाकी कुठे मला अजून तरी रस्टिंगचा इश्यू नाही आला आहे बाईकमध्ये. हां, या बाईकमध्ये ट्यूबलेस टायर्स नाही आहे. फर्स्ट रोडमध्ये ट्यूबलेस टायर मला नाही मिळत कारण ॲक्च्युली ऑफ रोडिंग बाईक आहे. ट्यूबलेस टायर दिले तुम्ही त्यात समजा रिमच्या जागी तुम्ही जर ॲलॉय वापरले तर ते लवकर तुटण्याचे चान्सेस असतात आणि ॲलॉय खूप जास्त महाग येतात. आणि आपले रिमचे जे काही डॅमेज असतं, जे काही रिम वगैरे जरी चेंज करायची झाली तरी तुम्हाला खूप जास्त कमी कॉस्टिंगमध्ये रिप्लेस होते. सो हा एक मला कदाचित या रिझनमुळेच त्यांनी तिथे ट्यूबलेस टायरने दिले कारण ही प्रॉपर ऑफ रोडिंगसाठी बाईक बनवली. सो दॅट्स द पॉईंट ऑफ द हिरो की तुम्हाला यामध्ये ट्यूबलेस टायर नाही देत, ट्यूबवाले टायर आहेत. सो थोडासा एक तिकडे ड्रॉबॅक आपण बोलू शकतो, पण तेवढं तुम्हाला मॅनेज करावं लागेल. कलरचा थोडासा प्रॉब्लेम आहे. इथे मी खूप जास्त चावीला काय ना काय लावून ठेवलं आहे त्यामुळे इथे हे घासून फक्त हा कलर उडाला आहे. हे मला पहिलं कोणी सजेशन दिले नव्हते, मी लावल्यानंतर हे मला इकडचा कलर आहे ना, थोडासा कलरची क्वालिटी तुम्ही बघू शकता थोडीशी म्हणजे खराब आहे असं मी बोलू शकतो कारण हा कलर उडतो आहे, निघतो आहे ॲक्च्युली तो. त्याचे माझे इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रॉब्लेम मला काय काय फेस करायला मिळाले ते मी तुम्हाला दाखवतो. फर्स्ट ॲक्च्युली मी पावसात बाईक घेतली होती. रेनी सीझनमध्ये आपल्या ना की सेटमध्ये ना पाणी जाऊन हे खराब झालं होतं. सो हे रिप्लेससाठी मी मागवलं आहे. तर ते आलं आहे ना आलं त्यासाठी आपल्याला कॉल येईलच. ते आल्यानंतर आपण की सेट रिप्लेस करणार आहे. आणि आता मी सेकंड सर्व्हिसिंग, आता मी 4,500 किलोमीटर आत्तापर्यंत चालवली आहे बाईक. आणि बाईक चालवल्यानंतर मला जो आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे तो खूप जास्त चांगला आहे. सो एक प्रॉब्लेम मला आत्ता सेकंड सर्व्हिसिंगच्या टाईमला येतो आहे तो म्हणजे हा खूप जास्त लेट चालू होते बाईक. असं मला प्रेस करून ठेवावं लागतं त्यानंतर ती चालू होते. आता ही आत्ता तर चालू होते कारण आता आय गेस ती गरम झाली आहे बाईक त्यामुळे. हो, सो व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊयात.
तर नेक्स्ट आपण आता येऊया ब्रेकिंगवरती. ब्रेकिंग चांगली आहे, खूप जास्त चांगली आहे. मी 2-4 वेळा मला असं झालं की अर्जंट ब्रेकिंग करावी लागली. एकदम ॲडव्हान्स ब्रेकिंग असं आपण बोलू नाही शकत. तर निसिनचे ब्रेक्स दिले तिथे आणि ड्युअल चॅनल ABS आहे. तर ड्युअल चॅनल ABSमुळे तुम्ही थोडं जास्त अजून सेफ फील करता बाईक चालवताना. हे क्रॅश गार्ड मला एक छोटंसं एक त्याचा हे वाटलं ड्रॉबॅक आहे की हे खूप जास्त छोटे दिलेत. सो तुम्ही बाईक घेतल्यानंतर हे पहिले चेंज करून घ्या, जेणेकरून तुमचं इकडचा तुमचा कुलंट आणि त्या साईडला आहे तो रेडिएटर, तर हे दोन्ही तुम्हाला वाचवायचे असतील तर हे फक्त पहिलं तुम्ही चेंज करून घ्या बाईक घेतल्यावरती. ठीक आहे. क्रॅश गार्ड ते खूप जास्त चांगले आहेत. मी जेव्हा बाईक घेतली तेव्हा ते कुठलेच नव्हते, आत्ता भरपूर सारे आलेत आणि मी आता विचार करतो याच्यावरती क्रॅश गार्ड लावायचा. त्यावरतीसुद्धा एक चांगली व्हिडिओ बनवता येईल आपल्याला. सो तुम्ही बाईक लॉन्च झाल्यानंतर थोड्या टाईमनंतर एक व्हिडिओ बघितली असेल जी खूप जास्त व्हायरल झाली होती, ज्याच्यामध्ये त्यांचा एक छोटासा क्रॅश होतो डिसबॅलन्समुळे ऑफरोडिंग करताना आणि त्या कारणामुळे हे तुटतं. हा जो पार्ट त्याचा तुटतो, ही पूर्ण हेडलाईट खाली येते. आपल्या हेडलाईट ही जी हेडलाईट ती खाली येते आणि हा पार्ट आहे ना हा तुटतो आणि चावी बेंड होतं. चावी बेंड होण्याचं रिझन काय होतं ते आपल्याला एक्झॅक्ट तरी सांगता येणार नाही, पण हा जो पार्ट आहे ना हा तुटण्याचं कारण हेच आहे की तुम्हाला हे पूर्ण जी हेडलाईट आहे तिच्यावरती इम्पॅक्ट पूर्णपणे नाही गेला पाहिजे, त्यामुळे हा पार्ट दिला आहे, जो की छोटासा पार्ट जर तुटला तर तो तुम्हाला रिप्लेस करता येईल. अजून 2-4 गोष्टी ज्या दिल्यात एक्सपर्ट शूटरमध्ये, जेणेकरून त्या तुटल्यानंतर त्या लगेच आपल्याला रिप्लेस करता येतील, कारण ही पूर्णपणे ऑफरोडिंग करण्यासाठी बनवलेली बाईक आहे. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या तुटण्यासाठीच बनवल्या आहेत. हेडलाईटचा थ्रो ना खूप जास्त चांगला आहे. तिचा जो हाय बीम आहे त्याला तुम्ही एकदा ट्राय करा, खूप जास्त चांगला ब्राईट हाय बीम दिला आहे आणि लो बीमसुद्धा ठीकठाक आहे आणि फुल LED सेटअप आहे. तर फुल LED सेटअपमुळे तुम्हाला इंडिकेटरसुद्धा LED मिळतात आणि बाकी टेल लाईट हेडलाईटसुद्धा LED मिळतात. आणि यामध्ये तुम्हाला हॅझर्डसुद्धा फंक्शन आहे. हॅझर्डचं जे फंक्शन आहे ज्यामध्ये तुम्हाला दोन्ही इंडिकेटर्स ब्लिंक होतात. बाईकचा जो रायडिंग कम्फर्ट आहे, रायडिंग पोश्चर आहे बाईकचा तो रायडिंग पोश्चर खूप जास्त कम्फर्टेबल आहे. तुम्ही लॉंग राईड्सलासुद्धा तुम्ही खूप कम्फर्टेबल फील करता ही बाईक चालवताना. ऑफ रोडिंग करताना तर तुम्हाला सॅडलिंग वगैरे करायचं झालं तर एकदम कम्फर्टेबली तुम्ही करू शकता आणि 2 लाखाच्या बजेटमध्ये खूप जास्त चांगली बाईक आहे. व्हिडिओला आपण एंड करूया आणि व्हिडिओ जर तुम्हाला खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल, जर तुम्हाला या व्हिडिओमधून हेल्प झाली असेल, तुमच्या नवीन मित्रांना शेअर करा, जे लोक नवीन बाईक घेणार असतील त्यांना शेअर करा